9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आलेलो आहे मी नाथाष्टमीच्या पार्श्वभूमीवर विटा येथील मायनी रोडवर. खरं तर या मायनी रोडला दरवेळीप्रमाणे नाथाष्टमी भरली जाते, परंतु या वर्षीच्या नाथाष्टमी आणि गेल्या वर्षीची नाथाष्टमी पाहिलं तर यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक पाहायला मिळतो. त्यातला पहिला फरक असा आहे की ज्याप्रमाणे पूर्वी नाथाष्टमी ज्या जागेवरती भरायची त्या जागेवरती यावर्षीची नाथाष्टमी नसून यावर्षीची नाथाष्टमी आपण पाहिलं असेल की आदर्श कॉलेजच्या समोरच्या प्रांगणात जुन्या यात्रा कमिटीचे पाळणे आहेत आणि नाथाष्टमी होणार आहे. आणि दुसरी बाजू पाहायला गेलं तर आदर्श कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूस जे आहे ते नवीन यात्रा कमिटीची यात्रा भरलेली आपल्याला दिसायला येते. परंतु यातील आपण जर फरक पाहिला तर दोन यात्रा कमिटी झाल्यामुळे या ठिकाणी यात्रेसाठी जी लोक बाहेरून व्यवसाय करण्यासाठी येतात, कुठंतरी या लोकांवर दबाव तंत्र पडणार आहे का? भविष्यात या लोकांना कोणत्या गोष्टीचा अडथळा होणार आहे का? या वर्षीच यात्रांच्या जागा बदलल्या असल्या तर पुढच्या वर्षी नेमक्या यात्रा कुठे बसतील असे अनेक प्रश्न आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहेत. अवघ्या 2 दिवसांवरती असलेल्या नाथाष्टमीत आपण पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहत असलेलं आपण पाहत आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर मायनी रोड सुरू होताच तिथपासून ते यात्रा ज्या ठिकाणी भरते तिथपर्यंत आपण पाहायला गेलं तर यावर्षी बॅनरचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. आपण पाहतोय माझ्या पाठीमागे सुद्धा आपल्याला काही होल्डिंग दिसत आहेत आणि परिसरातून येताना सुद्धा होल्डिंग दिसत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅनरबाजीचं राजकारण म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही. या ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागले गेलेले आहेत. पाटील गटाचे आपण पाहतोय माझ्या मागे बॅनर आहेत आणि अजूनही बॅनर लागलेले आहेत. यानंतर 2 दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीत नवीन यात्रा कमिटीचं म्हणजेच रणजित पाटील यांच्या यात्रा कमिटीचे देखील बॅनर लागतील. मग या दोन्ही बॅनरवरून पुढे जर काही झालं तर पोलीस प्रशासन कशा प्रकारे या सर्व गोष्टींवर यात्रा होईपर्यंत नियंत्रण ठेवणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र पुन्हा एकदा एकच प्रश्न निर्माण होतो की जर यात्रा कमिट्या 2 राहिल्या आणि वारंवार यात्रेची ठिकाणं बदलत गेली तर विटेकर नागरिक हे नेमके कुठल्या यात्रेमध्ये जाणार, कुठल्या व्यावसायिकांकडून खरेदी करणार हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 2 यात्रा कमिट्या झाल्यामुळे कुठेतरी याला राजकीय वलय लागल्याची देखील चर्चा आता संबंध विटा आणि परिसरामध्ये सुरू आहे. त्यामुळे या 2 यात्रा कमिटींचं येणारे व्यावसायिक बांधवांवर काय दुष्परिणाम होणार का याकडे खरं तर आता सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. भविष्यात ही यात्रा कशी होणार हे याच यात्रेवरून सर्व विटेकर नागरिकांना पडलेला प्रश्न आज आम्ही प्राईम न्यूजच्या या विशेष रिपोर्टमधून आपल्याला दाखवण्याचं काम करीत आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहायला गेलो तर खरं तर हे जे होल्डिंग लागले आहेत, पोस्टर्स आहेत, बॅनरबाजी सुरू आहे, या बॅनरबाजीमुळे कुठेतरी येणाऱ्या यात्रेला काही गालबोट लागेल का? कारण जी नवीन यात्रा कमिटी आहे त्यातील काही ग्रुप्सवरती आता मेसेज फिरायला लागले आहेत की पाटील गटाचे एवढे बॅनर आहेत पण बाबर गटाचा अद्यापही एक बॅनर नाही. जर बॅनर नसतील तर पुढे जाऊन वादविवाद होतील, कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, अशा आता काही स्वरूपात पोस्ट देखील आमच्या हाती लागलेल्या आहेत. या पोस्टच्याच अनुषंगाने यात्रा कशी होणार, की यात्रेत काही राडे होणार, भांडणं होणार आणि या सर्व गोष्टींना पोलीस प्रशासन कशा प्रकारे उत्तर देणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. राजकीय बॅनर हटवण्यात येणार का पोलीस प्रशासन यावर कोणती कारवाई करणार का याकडे खरं तर विटेकर सर्वसामान्य जनतेचं लक्ष वेधलं आहे. सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर.